नमस्कार. प्राईम टीव्हीच्या कोकणी खबराचित्रांत मायमोगाचो येवकार. आयच्या 80व्या स्वातंत्र्य दिसा निमतान सगळ्या गोंयकारांक भारतीयांक परबी बलिदान दिल्ल्यांक श्रद्धांजली. आतां सुरवेक मुखेल खबरो. गोंयभर 80व्या स्वातंत्र्य दिसाची उमळ. स्वातंत्र्य सैनिकांचो भोवमान. हुतात्म्यांची यादी जागृत केलें झेंडावंदन. 6 म्हयन्यात 8000 नोकऱ्यो. बेकारी युगात सीएमाचे समुद्रमंथन. खडी काडपाच्या सावथ गोवा कलेक्टराच्या आदेशाक वेळसावकारांचो येवकार. जो मेरेन सिद्ध जायना जमिनीचो मालकी हक्क तो मेरेन कसलेंच काम करपाक दिवं नाकात रेल्वे निगमाक. गोंयचो एकवटचे जिल्लोधिकाऱ्याक गाराणे. म्हणटात आमचोच खरो देश मोग, पूण जमिनी विकून घेतात सत्तेचो भोग. आनीक नाका तुमचो विकास, बसात घरा आमकां सत्तांतराचो ध्यास. इनफ इज इनफचो गाजलो गोंयभर गाज. आनी आतां खबरो विस्तारान. भारताचो 80वो स्वातंत्र्य दीस स्वातंत्र्य सैनिकांचो भोवमान आनी हुतात्म्यांच्यो यादी जागृत मनयलो. 6 म्हयन्यांत 8000 नोकऱ्यो तयार करतले अशें उतर सीएम प्रमोद सावंतान दिलें. केंद्रा कडल्यान गोंयाक 2050 कोटींची मजत मेळ्ळ्याचें सीएमान सांगलें. तरणाट्यांक सतावपी प्रस्नांचेर उपाय विचारपाचो अधिकार युवा पिळगेक आसा. फुडल्या 6 म्हयन्यांत 6 ते 8000 नोकऱ्यो तयार करतले अशें आश्वासन सीएमान दिलें. वित्तीय वर्ष 2025-26 या वर्सा भारताच्या नियंत्रक आणि महालेखाधीशन म्हणजे सीएजी कडल्यान फायनान्शियल अकाउंट प्रमाणात गोंयाक सलग 5वें वित्तीय वर्सा रेव्हेन्यू सरप्लस मेळ्ळें. जाका लागून आर्थीक विवेकबुद्ध तिगोवन दवरून राज्याच्या उदरगतीक गुंतवणूक चालू दवरपाक मेळटा. तशेंच वित्तीय वर्ष 25-26 या वर्सा भारत सरकारा कडल्यान कॅपिटल इन्व्हेस्टमेंटा खातीर 2050 कोटी रुपया मेळ्ळे. गोंय राज्याच्या इतिहासात आतापर्यंत हो सगळ्यात व्हडलो आंकडो आसा. आयचो युवक एक वेगळ्या पद्धतीत विचार करता. झेन झी आणि झेन अल्फा हांचे करियर आणि लायफ हाच्या कडेन पळोवपाचो दृश्टिकोन पुरायपणान वेगळो आसा. ह्या फुडल्या पिळगेक आणि तांच्या विचाराक मतींत दवरून तांच्या फुडाराचो रोड मॅप आमी आखता. सरकार म्हणून आमी मानता की युवकांक प्रश्न विचारपाचे स्वतंत्र आसाच आणि नवीन आयडियाज नवीन इनोव्हेशन फुडें हाडपाकूय बी तांकां केन्नाच आडमेळे येवचे न्ही हाच्या खातीर सरकार सदोदीत ओपन आसा. वर्सांनी तर आमी ह्या देशाच्या विकासाचे नवे शिखर गाठताना पळयता. भारत एक देश, एक संविधान, विविध भाषा, विविध प्रांत, 140 कोटीची भारतीय जनता आणि 80 वर्सांचे दायज हे या देशाचे खाशेलेपण. या देशाची आपली एक नवी ओळख निर्माण केल्या. आयज अभिमानान सांगता म्हजो भारत वर्ल्ड फास्टेस्ट ग्रोईंग मेजर इकॉनॉमी. म्हजो भारत यूपीआय क्रांतीचो जनक. दर म्हयन्याक 22 अब्ज डिजिटल ट्रान्झॅक्शन सोपे पद्धतीत करून जगाक दाखोवपी एक देश. भविष्याची तत्नाय आमी थोड्याच दिसा भितर करतले. आमी पळयता की गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशन हे स्थापीत करून 3000च्या पेक्षा चड भुरग्यांक आमी गोंयभरांतल्या सगळ्या भुरग्यांक नोकऱ्यो दिवपाक शकल्यो हेच गोंय सरकारान दाखोवन दिलां. येताच्या काळात आनीक 2000 भुरग्यांक गोवा स्टाफ सिलेक्शनांतल्यान मोठ्या प्रमाणात ट्रान्सपरंट पद्धतींतल्यान सगळ्या जाणांक नोकऱ्यो मेळटल्यो हे अभिमानान मुख्यमंत्री म्हणून म्हाका सांगता आसतना खूब खासा खोस भोगता. आमकां काळजी आसा, आमकां चिंता आसा गोंयांतल्या अर्धशिक्षीत भुरग्यांची. मागीर ते 10वी फेल 12वी फेल ह्या गोंयभरांतल्या भुरग्यांची म्हाका काळजी आसा. आणि ताकाच लागून गोवा ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशन ह्या नावाची संस्था पयलेच फावटी एस्टाब्लिश करून तांकां आमी अशा पद्धतीच्यो वेगवेगळ्यो नोकऱ्यो ह्या गोवा ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशनांतल्यान दिवपाक शकले. 5000च्या पेक्षा चड भुरगे आज ह्या गोवा ह्युमन रिसोर्सांत हांगासर काम करता आसतना आमी पळयता. तांकांय बी जे योग्य तो पगार आणि मोबदलो दिवपाचो सरकाराची मोख आसा. अशा पद्धतीत सरकार वेगवेगळ्या पद्धतीत नोकऱ्यो ह्यो आनीक नव्यान नव्यान क्रिएट करीत आसा. आणि ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशन आणि त्याच बरोबर वर्क चार्ज या डिपार्टमेंटा अंतर्गत आम्ही फुडल्या येता त्या 6 म्हयन्याच्या भितर आमकां खात्री आसा की
स ते 8,000 नोकऱ्यो ह्यो आनीकूय बी आमी निर्माण करपाक शकतले. हांव इतकेंच सांगता आनी परत एकदा सगळ्या भारतीयांक हांव आयच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्यो खूब खूब परबी भेटयता. देव बरें करूं. जय हिंद, जय भारत. दिवसरे 80वा स्वातंत्र्य दीस व्हडा उमेदीन मनयलो. उपविभागीय दंडाधिकाऱ्याच्या कार्यालयाच्या आवारात आमदार प्रेमेंद्र शेटीन राष्ट्रीय ध्वज उबारलो. ह्या वेळार दिवचलचो आमदार डॉक्टर चंद्रकांत शेटये, उपविभाग दंडाधिकारी शुभम नायक आणि वेगळे सरकारी अधिकारी हजर असले. पुण्याच्या क्रांती मैदानात झालेल्या स्वातंत्र्य दिसा WRD मिनिस्टर सुभाष शिरोडकर, नगराध्यक्ष वीरेंद्र ढवळीकर, रितेश नाईक आणि हेर सरकारी अधिकारी हजर असले. म्हापशें व्हडा उमेदीन 80वा स्वातंत्र्य दीस मनयलो. उपविभागीय दंडाधिकाऱ्याच्या कार्यालयाच्या आवारात मंत्री रोहन खंवटेन राष्ट्रीय ध्वज उबारलो. ह्या वेळार पालिका आणि वेगवेगळे सरकारी अधिकारी आणि हेरांचो भोवमान केलो. प्रकल्पाचेर विचार सुरू केल्लो आसा. सुशासन सोंपें, स्पिडी, ट्रान्सपरंट करप हें आमचें ध्येय आसा. नव्यान तयार केल्लो गोवा स्टेट पोर्टल नागरिकांक मेळटलो. ताचेर सरकारी सेवाची म्हायती उपलब्ध जातली. IT खात्यान वन मॅप गोवा इनिशिएटिव्हच्या माध्यमांतल्यान विविध खात्यांक एकाच GIS प्लॅटफॉर्मार हाडिल्लो आसा. 32 खात्यांचो 273 सेवा ताचेर उपलब्ध आसात. भविष्याचो विचार करतना गोंयांत गुंतवणूक हाडून उच्च दर्जाचो रोजगार संधी निर्माण करप हे सरकाराचें प्राधान्य दिसता. पेडणेच्या उपविभागीय दंडाधिकाऱ्याच्या कार्यालयाच्या आवारात निळकंठ हळणकारान राष्ट्रीय ध्वज उबारलो. ह्या वेळार आमदार प्रवीण आल्लेकर आणि हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. आमचे हे साळावलीचे धरण, या धरणा खातीर त्याग केल्ले आमच्यो 650 फॅमिली आणि आयज त्या 650 फॅमिलीक ज्या वेळाचेर इतके तांकां सनदी दिल्यो, तांकां रावपा खातीर घर बांदपा खातीर 400 स्क्वेअर मिटर प्लॉट दिलो, तांकां शेती खातीर साधारण ते 10,000 स्क्वेअर मिटर जमीन दिली. पूण ही सगळी मालमत्ता दिवनय तांकां ते म्हणजे सरकाराच्या अधीन आशिल्ले. तांकां ताजेर केन्नाच सवलत मेळनाशिल्ली, अनुदान मेळनाशिल्लें. तांचे म्हणजे कृषी कार्ड जायनाशिल्ले. अशा वेळाचेर आमी सगळ्यांनी मागणी केली सुभाष भाऊ कडेन की आमच्या जमनीचो ताबो ह्या धरण योजना कडेन दिवचो. आणि गेले ते 4 वर्सां अविरत कश्ट आणि परिश्रम या सगळ्या इंजिनियरांक घेवन आमी म्हाका दिसता की 1 डझनभर या 4 वर्सांत मिटिंगो घेतल्यो. या लोकांक न्याय दिवपा खातीर, या लोकांक तांच्यो जमनी तांच्या नांवाचेर करून दिवपा खातीर, तांच्या जमनीच्यो बाउंड्री अधिरेखीत करून दिवपा खातीर आमी कश्ट घेतले. तांच्या घरा कडेन पावपा खातीर रस्ते आसतले. धरणाचे उदक तांकां मेळनाशिल्लें पिवपाक. ते धरणाचे उदक प्रत्येकाच्या घरा कडेन 24 तास मेळपा सारकी वेवस्था आयज आमी केल्ली आसा. वेगळो अध्याय म्हणजेच आमी आयज आमचे पर्यटक येतात, ते पर्यटक बिचाचेर वतात.
सँडाचेर वता सन सँड आनी सी पळोवपा खातीर, दर्या पळोवपा खातीर आयज आमी आव्हान केल्लें आसा की दुसरे तरेचे एक पर्यटन हे जागतीक नकाशाचेर साळावली धरणाच्या तीराचेर पळोवपाक मेळपाक जाय. आमच्या ह्या साळावली धरणाच्या तीराचेर आनी एक व्हडलो प्रोजेक्ट येवपाचो आसा. तो आमचे म्हणजेच आमचे वेलनेस सेंटर, ज्या वेलनेस सेंटरा भितर आयुर्वेद आसतले, नॅचरोपॅथी आसतले, होमिओपॅथी आसतले, थी आसतले आमचे योगा सेंटर आसतले, मेडिटेशन आसतले, आमचे म्हणजे बाकीचे सगळे जो आमच्यो भारतीय परंपरेच्या नुसार जो औषधोपचार आशिल्ले ते सगळे हांगा जातले आणि एक 5 स्टार फॅसिलिटी आमकां मेळपाक लागतली. आमी पळयतात की आमच्या डाव्या सायडीन, तुमच्या उजव्या सायडीन तुम्ही पळयतात की थी 16 कॉटेजीस आयिल्ले आसात, 5 स्टार क्वालिटीच्यो कॉटेजीस. आमचे भुरगे थी कामाक लागले आनी 50 रुमाचे हॉटेल थी येता. आजूबाजूक आमचे स्वताचे हॉटेल आमी बांदपाक जाय. एक पर्यटन क्षेत्र म्हणून हांगा नाव लौकीक मेळपाक जाय. रेल विकास निगमान लोकांची वाट आडोवन खडी घातल्या उपरांत सोमारा लोकांचे तिडकीचो क्रशर फुटलो. त्या उपरांत सावथ गोवा जिल्लो अधिकाऱ्यान हस्तक्षेप करत ती खडी थंयच्यान काडपाचो आदेश दक्षिण पश्चिम रेल्वे आनी रेल विकास निगमाक दिलो. ह्या हस्तक्षेपाक गोंयचो एकवटान येवकार दिला. वेळसा वाठारांतल्यान डबल रेल्वे ट्रॅकिंगाचें काम चल्लां. सुमार 25 वयर घरांच्यो वाटो ह्या कामाक लागून बंद जाल्यात. लोकांनी हक्कांची राखण करपाचो बरोच यत्न केलो. संबंदीत यंत्रणांक, राजकीय फुडाऱ्यांक निवेदनां भेटयलीं. तरीकय रेल्वेन आपलें काम चालूच दवरलां. सोमार दिसा लोकांनी तिडकीक वाट मेकळी करून दिली. तरीकय रेल्वेन जेंच्यो वाटो आडयल्यात त्यो मेकळ्यो करून दिवच्यो अशें वेळसावकारांचे वतीन गोंयचो एकवटान मागला. गोंयचो एकवटचो ऑलेन्सियो सिमोइश आणि ऑरविल ड्युराडो रॉड्रिक्सान सावथ गोवा कलेक्टराच्या आदेशा प्रमाण वेळसावच्या वाठाराचो नियाळ दिलो. आयज म्हाका दिसता आमचे गांवचे लोक 80th इंडिपेंडन्स डे एक बऱ्या उमेदीन सेलिब्रेट करतले. कित्याक आयज एक पयलो बारीकसो विक्ट्री जालोलो आसा. फायनली एडमिनिस्ट्रेशन जे आमी इतली वर्सां पळय बोब मारताले एज एक्टेड. आतां आयज सिद्ध जाता, आयज तेंच्यांनी एक ग्रेवल पळय आहा तें काडलें. आयज सिद्ध जाता की हो लँड पळय आसा हिंगा एक्विजिशन जावना आनी हो लँड पळय आसा हे प्रायव्हेट ओनरान आशिल्ले आनी आरव्हीएनएलान जबरदस्ती एन्करेज करून काम चालू केल्लें. आतां कलेक्टर हॅज गिवन इन्स्ट्रक्शन टू मूव दी ग्रेवल्स. सो आमी मागता कलेक्टराक की 3 मिटराचो रस्तो तुवें सोडलो ते बरें आहा. एजॉयनिंग पळय तुमी ग्रेवल्स पळय दवरलेले आहा दॅट इज ऑल्सो बिलॉंगिंग टू द प्रायव्हेट लँड अँड दॅट फॉर इट लीड्स टू एन्क्रोचमेंट अँड इलिगल ट्रस्पास इन आर प्रायव्हेट प्रॉपर्टीज. सो आमी मागता सरकाराक आनी एडमिनिस्ट्रेटराक एक काम बंद दवरचें आनी अंटील दी सर्वे डिपार्टमेंट, सर्वे लँड अँड सर्वे कोर्ट decides on the ownership of the land, हे काम बंद जावपाक जाय. कित्याक ओनरशिप इज नॉट बेस्ड ऑन ऑक्युपेशन ऑर पोजेशन. ऑक्युपेशन आनी पोजेशनाचेर दोन ओनरशिप मेळता, टेनन्सी आनी मुणकारियल केस बी केन्ना काबार जावपाची. सो देर इज एज पर द लँड रेव्हेन्यू कोड क्लियरली सिद्ध जाता की ओनली टायटल्ड डॉक्युमेंट लीड्स टू ओनरशिप, नॉट पोजेशन अँड ऑक्युपेशन. सो हांव मागता कलेक्टराक हे ताबडतोब हे जे प्रॉमिस केल्ले आमकां काल हे पाडचे म्हणून. आयज आमी पत्ते वेलसांव आमच्या गांवांत आहा आनी हो जागो जावन आसा एक आमचो बरो जागो की इतले आमची एक पुर्वजांनी एक गांव हो जागो दिल्लो सिंगल ट्रॅकाक वेस्ट ऑफ इंडिया पोर्चुगीज रेल्वेक. आनी माझे तो साउथ वेस्टर्न रेल्वे तो येयलो, नॅरो गेज आहा ती ब्रॉड गेज जाली आनी आमी लोक सुसेगाद रावताले हिंगा. माझी आमचेर आकांत आयलो, हे आमचे लोकांचेर आकांत आयलो की तांचो हो जागो, ही जमीन ही कब्जा करपाक हे मुखार सोडल्या म्हणून. साउथ वेस्टर्न रेल्वे तांचो कॉन्ट्रॅक्टर आरव्हीएनएल आनी एक तांचो एक इन्फ्रास्ट्रक्चर कॉन्ट्रॅक्टर आनी हिंगा होडी हाडूंक आयली, लोक आबूज जालो, आमी जायती हिंगा चोडवड केली आनी काल शेकी एक मिटींग जाली कलेक्टराची, आमचे साउथ गोवा कलेक्टर मिस एकना क्लेटस, आनी तेन ती आमची कागदां चॅक केली, डॉक्युमेंट चॅक केले, इन्स्क्रिप्शन, डिस्क्रिप्शन आनी साबार बाकी वस्तू, आनी ते गोमान आयलें की हे
लँड एक्विजिशन हे जाग्याक जाल्लें ना म्हूण आनी तो तेम मिस्टर शाहू बॅनर्जी तो जावन आसा ओडील आरव्हीएनएलाचो तेका आनी तेगे टिमीक आपयली आनीक तेन इन्स्ट्रक्शन डिस्कशन केलें आनी इन्स्ट्रक्शन दिलें की हिंगा ती होडी गायल्ली ती लोकांची वाट पुरयल्ली ती सगली ती तबरतोब 2 दिसां भितर 5 तारखे देखून ऑगस्टाचे काडपाची म्हूण आज हाय आमी 14 तारीख ऑगस्टाची आनी आज आमी मातशें खुशाल भोगता लोकांचे तुमकां चयतलीं मातशें खुशाल भोगता की आयज सकाळीं सावन सांजेचा देखून आरव्हीएनएल तेंगेला कॉन्ट्रॅक्टर सूर्या कन्स्ट्रक्शनान ते मनीस घालून ही सगळी होडी एक सायडीक आयल्या म्हळ्यार हें काम आमी काल तें डिस्कशन केल्लें तें हें न्हू आमी जाणा तेका आनेकूय दीस आहा फाल्यां आमी तरी सांजे भितर हें तरी ही होडी आहा ती सगळी काडून उडयना आमी 16 तारखेर आमी कितें करपा आहा तें आनी वेर आमचो लिडर 2 जाण लिडर आसले आमच्या बाराक मिस्टर अमित पाटकर आनी विजय सरदेसाय तेन क्लियर इन्स्ट्रक्शन दिला की ह्या लोक आख्खो गोंयचो लोक हिंगेन एक एक फातर काडून ही सगळी लोकांक सुटका दितले म्हूण आमी मागता हे ऑथॉरिटीज आहा तेणी तेंचे ते आमकां एक एश्युरन्स दिल्लें ती मानपा म्हूण कांय शक्ती दाखोवपाक देशप्रेमी म्हणून घेतात पूण जमिनी विकपाची कर्तुबा करतात तेचेर आळाबंद हाडुया स्वर्ण भारत आनी विकसीत देश जालो आयज वेळचो तुमचो विकास पळयत जाल्यार आनी विकास नाका आतां तुमी सत्तेंतल्यान वचात इनाफ इज इनाफ चळवळ स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येक हेच सांगतात 14 ऑगस्टाक गोंयभरच्यान लागलेलो हो सूर इनफ इज इनफच्यो 14 ऑगस्टाक ठरलेल्या प्रमाणे विविध तालुक्यांनी मिटिंगो जाल्यो मशाल पेटोवन आनी तिरंगो हालोवन गोंयच्या राखणदारांनी घुसमटलेल्या आवाजाक स्वातंत्र्य दिलें गांवाचे तिठ्या तिठ्यार जाल्ले सभेत दरेकल्यान सरकाराच्या विरोधात आवाज काडलो जमिनी हातासपाचे प्रवृत्तीचो निषेध केलो येता ती वेंचणुकेत सत्तांतर घडोवन हाडपाचोय निश्चय केलो ऐकुया अस्वस्थ गोंयकारांचो बुलंद आवाज इनफ इज इनफ आणि सोसूं नजो इनफ इज इनफ आणि सोसूं नजो इनफ इज इनफ आणि सोसूं नजो आमची भाटा आमका जाय आमचे जमिनी आमका जाय आमचे उदक आमका जाय आमची भाटा आमका जाय आमच्या जमिनी आमका जाय आमचे उदक आमका जाय आमचे डोंगर आमका जाय इनफ इज इनफ आणि सोसूं नजो आयज आमच्या पेडणे तालुक्यातल्या प्रत्येक गावागावांनी गोव्यातल्या प्रत्येक गावागावांनी प्रोजेक्टाचेर प्रोजेक्ट येतात अपार्टमेंट येतात विला येतात आणि वेगवेगळे डिफरंट प्रोजेक्ट येतात खंयच्या नावा सकयल आणि हे प्रोजेक्ट घेऊन गावच्या आमच्या संपत्तीचेर गावची जी आमची नैसर्गिक संपत्ती आसा जी गावातल्या लोकांक खातीर गरजेची आसा ज्या गावातल्या लोकांच्या पिढ्या खातीर गरजेची आसा त्या लोकांक खातीर ही जी संपत्ती आसा ती संपत्ती सुरक्षीत दवरची आणि ह्याच्या खातीर खंयचोय प्रोजेक्ट मागीर तो पेडणे तालुक्यातलो असो काणकोणचो असो प्रोजेक्ट येवच्या पयलीं त्या गावाची कॅरिंग कॅपॅसिटी ती तोलूची त्याची क्षमता आसा काय ना ह्या बघूच्या खातीर हेची जबाबदारी घेऊन कॅरिंग कॅपॅसिटीचो गोंयकार म्हणटात तो काबार जावपाचो धोको निर्माण जाल्लो आसा आणि गोंय जर आमी सांबाळटले आमकां गोंयकारांक जर हांगासर आमच्या ह्या प्रदेशान आमच्या हक्काच्या प्रदेशान जर रावपाक जाय जाल्यार आमकां ह्या इनफ इज इनफ मुवमेंटाच्या वतीन ज्यो मागण्यो दवरल्या त्यो मागण्यो पूर्ण करपाक लागून सरकाराचेर आमकां दबाव घालपाक जाय एक खोशयेची गजाल आणि अभिमानाची गजाल ती गजाल कसली तर हो मुवमेंटूच मुळात सुरू जालो तो आमच्या ह्या पेडणे तालुक्याच्या हरमलच्या मोर्चांतल्यान ज्या हरमलच्या गांवकारांनी एकठांय येवन 39A विरोधी एका प्रपोजलाच्या विरोधात भव्य मोर्चा काढलो आणि त्या मोर्चाचो परिणाम म्हणून सरकाराक तो संदेश आमकां सगळ्यांक एक व्हडलोच मोठो असो प्रश्न पडटा जेन्ना आमी म्हणटा की विकास जावपाक जाय डेफिनेटली वी हॅव टू हॅव डेव्हलपमेंट हेजे बद्दल वाद ना पण विकास एट वॉट कॉस्ट हांगाची भूमी हांगाची जंगल हांगाच्यो नदी आणि हांगाचो जो एक निरागस निरामय आणि सगळ्यांक
बरोबर घेऊन वचपी जो निसर्ग, जो माणसाच्या अस्तित्वाक जी एक बेज म्हणटा, तो नॅचरल रिसोर्स, हेचे उत्खनन करप, हेचे दोहन करप आणि एका लेवलपर्यंत व्हरप की सगळे अगदी उजाड आणि माळरान करून वडप की जेतून हांगाचे झाडां, हांगाचे पेडां, हांगाचे दर्या, हांगाचे दोंगर, हांगाचे रावपी जो बायोडायवर्सिटी जेका आमी म्हणटा, ज्या नांवान आज गव्हर्नमेंट कितलेशे हजार आणि कोटी रुपया उडयता, हजारो कोटी बायोडायवर्सिटी वाचोवपा खातीर म्हण. एक्चुअली दॅट गोज इन टू वॉटर. कारण जर उदकच ना, जर नदी ना, जर दोंगर ना, जर कितली वर्सां जालीं गोंय आमचें जे जाणटेल्यांनी आमकां दवरलेलें ते गोंय प्रत्येक राजकारण्यांनी येवन गोंयकाराचो विश्वास पळयनासतना स्वताच्या स्वार्था खातीर गोंय आमचें पावणेर काडलें आणि ते उरलां तें गोंय सांबाळचें. त्याच खातीर इनाफ इज इनाफ हो मुवमेंट सुरू जालो आणि आयज मुवमेंट हो ह्या 15 ऑगस्टाच्या पूर्व संदेर आज 12 तालुक्यांनी एक मशाल पेटोवची, लोकांच्या मनात जागृती तयार करची. आता झंजी उठल्या. आमी खूब फावटी म्हणटाले की आमच्या देशान जे तरणाटे आहा ते फक्त मोबायलाचेर पडल्या, पूण ना, आयज त्या तरणाट्यांनी एक वेगळी क्रांती घडयली आणि सेंट्रल गव्हर्नमेंटाक सांगले तुम्ही कितें करता ते आमी खपोवन घेवचे ना, तुमकां आमी जाप विचारतले आणि ते जाप विचारपाक मुखार सरल्या. गोंयान ही क्रांतीक सुरवात जाल्या. आमी 12 तालुक्यांनी अशें म्हटलां की अशी मशाल पेटतली आणि ही मशाल जी आसा ती सगळ्या गोंयकारांच्या मनान पेटतली आणि ही चळवळ जी आसा ती चळवळींतल्यान आमकां अशें लक्षात येतलें की स्वर्णीम भारत आणि विकसीत देश हो आतां जालो आनी आमकां स्वर्णीम करपाचें ना, आतां आमी विकसीत करपाचें ना. पुरो तुमी आतां वचात म्हणून आमकां सांगचें पडटलें आणि आमकां कितें तरी ह्या 27 बदल घडोवचो पडटलो अशें म्हाजी 2 उतरां सांगून भारत माता की जय. ज्योत मशाल आमी म्हणटा क्रांतीचें प्रतीक. जेन्ना जेन्ना आमकां क्रांती घडोवपाची आसता तेन्ना तेन्ना आमी मशाल पेटयता. जेन्ना आमकां स्वातंत्र्य मेळोवपाचें असलें तेन्ना मशाली पेटल्यो. तशीच मशाल आज आमी हांगा ज्यो पेटयल्या की आज बाळगिता की सगळ्या गोंयकाराच्या मनान काळजान, खास करून आमच्या फोंड्याच्या वाठारांतल्या लोकांच्या मनान काळजान ही ज्योत पेटतली आणि ही ज्योत मशाल फुडले 6 म्हयने अशीच पेटत रावतली आणि तातूंतल्यान कितें तरी आमी बोध घेवन एक बदल घडोवपाचो. फोंड्या आज गोंयच्या वाठारांत प्रत्येक मनीस म्हणटात की आमकां बदल जाय. नीज गोंयकार आमी. आज हो सरकार आमकां रडयता, आमचे हें सगळे खूब देखून आमकां कांय ना अशें केलां आनी दोंगर चोरूंक लागला. दोंगर काबार आज हे दोंगर चोरले म्हूण म्हाका बरें हें जाता. म्हाका मान उडयलो एक कडेन. तेंच्या मनशांनी म्हाका जायत त्रास केलो. म्हाका हांव सेकंड लायफान येयलां आनी त्या मनशे म्हाका हॅरेसमेंट करता. आजून देखून हांव भिना. हांव सत्या करतलो, आख्खे गोंय भोंवतलो. हांवें आंगवण केल्या आणि त्या आंगणीचेर हांव लोकांच्या भुरग्यांचे फ्युचर चोयतलो. पूण गोंयकार जर प्रत्येक गोंयकार हितून सहभागी जायना जाल्यार ह्या मोहिमेचो कांयच फायदो ना. इंडिपेंडन्स मेळ्ळें म्हणून जायना. इंडिपेंडन्स टिकोवपाची जबाबदारी आमच्या जनरेशनाचेर आसा. फक्त व्हॉट्सएपार गेलो आनी फेसबुकार गेलो आनी निशेध केलो आनी कोणाक बॅड वर्ड दिले, नेगेटिव्ह कोणाक म्हटलें म्हणून निशेध जावचो ना. आमकां ग्राउंडार उतरचें पडटलें. कारण काही शक्ती अश्यो आसात की देशप्रेम म्हणून लोकांक कशें भुलोवपाचें सध्या चालू आसा. आनी एका सायडीन आमच्यो जमिनी विकीत आसा. कित्याक जमीन हातान येयली की मनीस हातान येयलो आनी मनीस हातान येयलो की गुलामगिरी वाडली. आता सध्याची वाटचाल चालू आसा ही गुलामगिरीक आमकां व्हरपाची चालू आसा. खंय तरी क्रॉनी कॅपिटलिझम म्हणजे भांडवलदाराच्या हातान जमिनी घालप आनी लोकांक गुलामा सारखे वागोवप हेजेर वाटचाल चालू आसा. आनी आमची युवा पिढी आमी जर आज जागे जायना जाल्यार परत एकदा ह्या देशात गुलामगिरी दिवपाक टायम लागतलो. हे असले सगळे मुद्दे हँडल करपाक आमकां एक्सपर्टीज जायत पडटली. आणि जेन्ना असले महान व्यक्ती येता गोंयांत आनी आपल्यार घेता आपली रिस्पॉन्सिबिलिटी कशी, जाल्यार तांकां आमी सगळ्यांनी मदत करूंक जाय, एसिस्ट करूंक जाय, हात घट करूंक जाय. आणि हे सगळे मुद्दे तेंचे न्हू पूण आमचे सगळ्यांचे गोंयचे म्हणून आमी फुडें सरपाक जाय. तो सगळ्यांकडे मागता की आमी फुडें सरयात आणि ही चळवळ जी इनाफाची आहा ती आमी गोंय वांटोवपाक लागून फुडें व्हरया. भारत माता की
वंदे वंदे सत्तासुरांनी येयला सवार, सत्तासुरांनी येयला सवार. काय झालं ना साधूर आम्ही मातये मोल जातलो फुडार. पिळग्यो फुडल्यो बोक्षुच्यो ना, राखी आमची रानावना, राखी आमची शेता बटा, सत्य गोंयचे राखया का. देखोन देखोन एकवटाची मूठ करून भस्म करून भस्मासुरान, भस्म करून भस्मासुरान. तिसरो दोळो उघड आता, तिसरो दोळो उघड आता, तिसरो दोळो उघड आता. इनफ इज इनफ, इनाफ इनाफ इनफ इज इनफ. इनाफ इनाफ. जी आमची गोंयच्या जमनीचेर जे तरेन हो विश्वजीत राणे आणि त्याच बरोबर ताका साथ दिवपी आमचे सीएम हे सगळे हे करता, हांगासर संघर्षणा करता, दोंगर काबार करता, शेतां काबार करता. हेका लागून त्याचे मत जे आसा काही कळवळ्ळें आनी ताणें विचार केलो की ना आता आपल्याच्यान हे सोसूंक जावचें ना. इनाफ म्हटलं तरी. GSIDचो अध्यक्ष आणि कुडतरीचो आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्सो फुडारपणाखाला गोवा औद्योगिक विकास महामंडळात म्हटल्यार GIDCत जाल्ल्या कथीत अर्थीक घोटाळ्याची चवकशी करात. आपाचो उपाध्यक्ष रॉक मास्करनासान गोवा लोकायुक्ता कडेन मागला. आम आदमी पार्टीन 22 ते 23 कोटी रुपयांचो हिशोब मागला. GIDC वेबसायट डेव्हलपमेंटाक 19 कोटी, इन्व्हेस्ट गोवा इव्हेंटाक एका दिसाच्या प्रोग्रामाक 3 कोटी. नव्या GIDC लोगोक 25 लाख मोडल्यात. खास करून लोगोच्या खर्चाचेर उलयतना एका लोगोक 25 लाख दिल्यात. तो लोगो कितें पिकासो कडेन डिझायन करपाक दिल्लो काय कितें असो खोचक प्रश्नय रॉक मास्कारेन्सनान विचारला. काल हांवें एक प्रेस कॉन्फरन्स घेतली मडगांव with regards to some irregularities happening in Goa IDC. Goa IDC's chairperson is Alex Reginald Lorenzo, MLA Kurturi constituency. आणि हांगासर जी पळय इरेग्युलरिटीज जाले तेजी आमी हायलायट केली. तुम्ही आणि तुमच्या प्रेस भावांनी ही जायती जे पळय IDCची इरेग्युलरिटीज जाल्यात ती हायलायट केली आहा. समथिंग टू मेन्शन अबाउट की GIDC paid something like 25 lakhs to basically change a logo. त्यांनी एक वेबसाईट केल्या which is costing about 19 CR and त्याच्या बरोबर इन्व्हेस्ट गोवा म्हणून एक कार्यक्रम केलो. त्याचे they spent about 3 crores. Something about 22-23 crores त्यांनी स्पेंड केले. त्याच बरोबर there are other irregularities that are being happening in the Goa IDC under the chairmanship of this BJP supporting MLA Shri Alex Reginald Lorenzo. So हाजे बद्दल सरकारान दखल घेवन काल सीएमान एक स्टेटमेंट केला की वॉट एवर इरेग्युलरिटीज जे थिंग चालू आहा तेणे इन्फॉर्मेशन मागला. समथिंग विच इज कम व्हेरी लेट कित्याक हे प्रकरण जे पळय हिंगा IDC चालू आहा हे कंटिन्युअसली चालू आहा. हेज्या भायर दिस इज अ स्मॉल पार्ट ऑफ वॉट इज एक्चुअली इज अ ट्रेल समथिंग लुकिंग लायक अ ट्रेलर. The other thing what is happening at the GIDC is like auction of plots. If you see the auction of plots which is happening, that the beneficiaries look different plots. The beneficiaries look to be the like one person only, where there is a lot of irregularities also happening there. रुमडामळ पंचायत 1 वर्ष जाले. सरपंच आणि उपसरपंच नासतना चलता. लोकांनी वेचून दिल्ल्या प्रतिनिधीचे हक्क काढून घेवपाचो हो प्रकार प्रतिमा कुतीनोय आरोप केला. 1 म्हयन्याचो वेळ दितात. पंचायतीक सरपंच उपसरपंच मेळना जाल्यार पंचायत संचालनालया भायर निषेध करतली.
प्रतिमान शिटकावणी दिल्या. काय कारणान 4 पंच मेंबरांक बिडिओन अपात्र केले. ते सेशन कोर्टात गेले, केस भायर मारली, तेंच्यांनी रीट पिटिशन घातलें. सद्याक हायकोर्टात केस चलता. पंच वांगड्यांचेर कसलेंच बंधन ना, तरीकय इलेक्शन घेतलें ना. नावेलचो आमदार उल्हास तुयेंकार तेतून हस्तक्षेप करता, प्रतिमाचो आरोप. 4 जाणांक कितें जालें ते बिडिओन तांकां डिस्क्वॉलिफाय केले. ते सेशन स्टार्टिंगाक ते सेशन कोर्टान गेले. सेशन कोर्टान ती केस क्वॉश केली. ते डिस्क्वॉलिफाय क्वॉश केले, ते भायर गेले. मागीर तेंच्यांनी रीट पिटिशन घालें हायकोर्टान. ते मॅटर इज गोईंग ऑन द हायकोर्ट. पण अजून काय तेजे स्टे ना, काय ना, वर्डिक्ट ना, काय ना. ते म्हणटा ते कोर्टान असले की ते इलेक्शन जायना. कोर्टान अल्टिमेट दिला फॉर द वोटिंग राइट्स. सगळे पंचायत मेंबर्स आर अटेंडिंग ऑल मिटींग. द पास्ट डिस्क्वॉलिफाय तांकां क्वॉश केले, ते सगळे मिटींग अटेंड करता, सगळे रजिस्टर सायन करता, सगळे रायट्स आसा तांकां. ताका लागून ते इलेक्शन जायना. ताकाच लागून ते इलेक्शन जायना. जेन्ना डिस्क्वॉलिफाय म्हणून कन्फर्म जातली न्ही तेन्ना इलेक्शन करतले ते. तशें तेंचें प्लॅनिंग आसा. सगळे नोटीस जाता, सगळे मिटींग अटेंड करता. अंड सगळे जे तुमची सिस्टम आसून जाय अंडर पंचायती लॉ एक्ट आसून जाय. हे जे आतां डिसिजन घेतला ते डिस्क्वॉलिफाय टेम्पररी होल्ड ते अंडर पंचायत एक्ट हॅपनिंग एज पर लॉ नॉट. ते आय डोंट नो द मच ऑफ द लॉ. पंचायत राज एक्ट म्हाका तिथे हांव येना. पण जेन्ना ते सेशन कोर्टान गेले, सेशन कोर्टान क्वॉश केली न्ही, सगळे मॅटर पयले आसतले. डजंट हॅव अ बेज. ते बेज ना म्हणून ते क्वॉश केले. पूण तांकां ते सोदोवपा खातीर ते रीट पिटिशन घालून मुखार गेले. आनी ऑन दॅट बेसीस दे आर होल्डिंग द इलेक्शन. ते रिझल्ट केन्ना 2-4 वर्सां लागतली, कितें लागतली तेन्ना मुळे जातले. तशें म्हणल्यार आमचे ते डिफेक्टेड MLA जे आसा तेंचेर हे केल्ले सुप्रीम कोर्टान घातले हे म्हणून डिस्क्वॉलिफिकेशन पिटिशन. ते आतां अजून डिफेक्ट जाऊन काँग्रेसा साकून बीजेपी गेल्या. दे आर एन्जॉयिंग ऑल द पावर्स. दे आर गोइंग टू द असेंब्ली. दे आर टेकिंग द पेमेंट. They are signing all the agreements. They are signing contracts. They are taking commission. They are doing corruption. Because he poila demand clarify whether any report, explanation or report was prepared regarding the failure to conduct the elections of last year 4/8/2025. Dusra mudda gatla, explain what action if any was taken by the director of panchayats after election failed to take place on the 4th last year, because Siddhi Haldankar was the director of panchayat. आमकां मेन म्हणटा ते एक्सप्लेन वाय द पंचायत रेजोल्यूशन जे सांगिल्लें रिक्वेस्टिंग द इलेक्शन वॉज नॉट एक्टेड अपॉन. Explained by the Panchayat first written letter on the 14 November received by the director and on the 17 November did not result in immediate action. Explained why even after the second written reminders like 3rd February and dusre muntat the election is not been conducted at all. Fixed responsibility for the failure and prolonged delay. Wherever such responsibility is established, take immediate steps on Sanglia to conduct the elections to the vacant posts of Sarpanch and Deputy Sarpanch in accordance with law and due procedure. आयज दशरथ बाबाक सांगला जाताले जाल्यार आमकां आयज मोर्चा घेवन येवपाक जाताले, प्ले गार्ड्स घेवन येवपाक जाताले, हांगा बसून बोवाळ करपाक जाताली. हे पुलीस जे आसा ते आमचे 2 दांडे मारता आसले. आयज आमचेर एक इश्यू जाता आसलो, आमचेर एक अरेस्ट वॉरंट येता आसले, आमकां अरेस्ट करपाचे. पूण ना, आमी शिस्त बागयल्या. एज अ मॅच्युअर्ड लिडरशीप आमी एक शिस्त बागयल्या. आय टोल्ड उमरान, सिन्स यू आर इलेक्टेड, यू आर रिप्रेझेंटिंग, you come on behalf of the other punch members. We'll go and first talk to him. We have given him time limit. आम्ही ताका सांगला 10th सप्टेंबर म्हणल्यार तुका लास्ट डेट दिता. ताणें आमकां उतर दिलां दशरथ डायरेक्टर ऑफ पंचायतीन की बाय मंडे आपूण व्हिडिओ आपयता, कितें आसा ते उलयतात, आपूण उलयता, प्रतिमा सगळे घेता. देन वी वेंट टू द डेप्युटी डायरेक्टर दॅट इज पंगम बाबान देखून एक पेशंट हियरिंग दिले. आमी ताका सांगले यू आर नॉट कम, यू नो एवरीथिंग. सो ही सेड आय विल ऑब्वियसली गो, आय विल डेफिनेटली गो टू द डायरेक्टर, आय विल टॉक, आय अंडरस्टँड मॅडम द कन्सर्न. ला सांगला प्रोवाइड द पंचायत विथ अ रिटर्न कम्युनिकेशन स्पेसिफाईंग द प्रपोज टाइम लाइन डेट फॉर कंडक्टिंग द इलेक्शन. आणि समज 1 महिन्यात जर जायना इलेक्शन, देन वी आर आमी कितें जाणा, आमी हार्ट अटॅक दिना. आमी प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. पयलीं तुमी सिम्पटम्स येता पळय तेन्ना तुमकां कळपाचें. आमी 2 जाण आयल्या, these are the symptoms. So we are telling you, don't force us to come here and block the gates of the director of panchayat. Don't let politics take place. मोविनाकूय सांगपाक सोदता, फेअर एंड हे इलेक्शन कर. आनी लास्ट सांगता, कोण निमीत दिवपाक शकना. कित्याक इवन डिबार्ट जालो, कोणी चल डिस्क्वॉलिफिकेशन आसा म्हणून डिबार्ट दिवून जाल्यार दुसरे मेंबर्स आसता. दे आर नॉट सेईंग दॅट यू डू इलेक्शन, दे आर सेईंग डू फेअर अँड जस्टीस ओनली. इट इज हिडन, इलेक्शन इज हिडन. कोणाचे पॅनल येऊन दी म्हणटा ते, आमचे येऊन दी म्हणटा तो, जाल्यार तुमच्या रुलिंगाची येऊन दी, आमकां फरक पडना. पूण ट्रूथ शूड प्रिवेल अँड द राईट डिझर्विंग पर्सन शूड बी ऑन द चेअर एज सरपंच अँड डेप्युटी.
110% बरोवन घे. विदाउट उल्हास दिस इज नॉट हॅपनिंग. दिस इज पोअर थिंग. त्या इलेक्टेड मेंबर्स हे उल्हासाक इलेक्टेड MLA म्हणून केल्ले जाल्यार बरें दिसपाचें ना न्ही. डेमोक्रेसींतल्यान ते जिखून आयिल्ले आसा, ग्रासरूटांतल्यान जिखून आयिल्ले आसा, लोकांनी वोट मारिल्लो आसा. माय इंटरफियरमेंट रायट. आनी आतां डेप्युटी डायरेक्टरान जिखून एडमीट केला आपल्या तोंडान एडमीट केल्लें आसा की येस ताच्या ऑफिसान कॅमेरा आसा तेणें एडमीट केला. अंटील एंड अनलेस समबडी डिबार्ड समज केले, कोणाक डिस्क्वॉलिफिकेशनाक घातला आनी डिबार्ड केला डिस्क्वॉलिफाय केला डिबार्ड केला म्हणून येयले जाल्यार देखून यू कॅन हॅव इलेक्शन्स विथ द अदर मेंबर्स म्हणून. नोबडी कॅन स्टॉप द इलेक्शन्स फ्रॉम टेकिंग प्लेस. सध्या मडगांवांतल्या SGPDAच्या किरकोळ नुस्त्या मार्केटाची स्थिती सामकीच वायट आसा. मार्केटांतल्या बुरशेपणाक लागून डेंग्यू जावं येता असो भंय लोकांनी उक्तायला. थळाव आमदार विजय सरदेसायान दुबय शायनिंग मॉडेलाचें नुस्तें मार्केट केलें खरें, पूण ती शायनिंग उरली ना. नुस्त्याचो रेट मात दुबयचो उरलो. पसरकार सांगतात, कुड्ड दळटा आनी सुणें पीठ खाता अशी गत सद्याक ह्या मार्केटाची जाल्या. विचारतलो कोण ना. 2 आमदार असूनय कोणाक पडिल्ले ना अशी टिकाय महेश नायकान केल्या. आज आम्ही रिटेल फिश मार्केटाकडे आहात. दिस इज द मेन मार्केट ऑफ सालसेत तालुका. सगळ्यान व्हडलें रिटेल फिश मार्केट म्हणटा हें सावथ गोवाचें. आनी सांगपा म्हाका लज दिसता जेन्ना विजय सरदेसाय मिनिस्टर आशिल्लो तेन्ना ताणें दुबय मॉडेलाची म्हण हें सारकें नुस्त्या बाजार सामकें शायनिंग केलें. आनी मजा अशी जाली की नुस्त्या बाजार हें नुस्त्या मार्केट शायनिंग उरली ना, पूण जी पळय नुस्त्याची रेट गोंयची आशिल्ली ती दुबयची जाली आनी लोकांक सामके त्रास जाले. आज हे मार्केटाची वेवस्था जर पळयता हातूंत भितर सरपाचें ना. दिसा 10 ते 20 जण हांगा लोक पडटात. कोणाक पडून वचूना. हांवें मेंबर सेक्रेटरीक सांगलें, चीफ ऑफिसराक सांगलें आनी हेल्थ ऑफिसराक सांगलें आनी कलेक्टराक सांगलें. हे 4गूय जाण न्हिदल्यात. हांव सरकाराक सांगता हेजे पळय 4 जाणांची नांवां घेतली आनी हांवें हांगा 4गांयकय डिसमीस कर, दवरनाका कामाक. हे कोता येवपानी. दे आर अनफीट टू बिकम गव्हर्मेंट सर्वंट. व्हडले पोस्टाचेर बसल्यात आनी फकत बोल्स भरतात. तुमी येवन पळया मरे आमी कंप्लेन करची कितें जालां म्हणटे. आतां पळय हे सगळे हेल्थ हॅझर्ड. आज तुमी जाणात डेंगू कॉमेस जाल्या. दीस इज द इन्विटेशन ऑफ डेंगू. म्हणटकच कोणी पळोवप हें. हेल्थ ऑफिसराक पडून वचूना, चीफ ऑफिसराक पडून वचूना, मेंबर सेक्रेटरी SPDA ताका पडून वचूना, कलेक्टर जो पळय आहा ताका पडून वचूना. कलेक्टर फकत लोकां मरे नोटीस धाडटा, हायकोर्टाची ऑर्डर घालून आनी सेटींग करता. एक्शन कांय घेना. ही परिस्थिती जाल्ली आहा. हांगा सांगपा म्हणजे BJP सरकारा भितर कुड्ड दळटा आनी सुणें खाता विचारतलो कोण ना. ही परिस्थिती जाल्ली आहा. हें पयलीं अशें नाशिल्लें. तेन्ना हांव सरकाराक आनी हे सगळे एजन्सीक सांगता तुमी एक दीस येवन हांगा पळयात. दुसरी गोश्ट, हांगा 2 आमदार आहात. एक फातोड्डेचो आमदार आहा आनी दुसरो मडगांवचो आमदार आहा. दोगांयकय पडून वचूना. दोगूय हांगा येना पळोवपाक. दोगूय पळोवपाक येना. आतां ते इलेक्शना कडेन भोंवपा येतले. म्हणटकच ह्या लोकांनी कितले तेंप देखून सोंसपाचें. हो जो पळय इतलो जो पळय इन्व्हेस्टमेंट केला तो पयसो जो पळय हा टॅक्स पेयर्स मनी. हांगा त्रास जाता ते टॅक्स पेयर जे पळय ओनर कोण आहा तांकां त्रास जातात. हांकां कांय त्रास जायना. हे सुसेगाद गाडयांनी भोंवता एअर कंडिशनाच्या. तेन्ना हांव हेल्थ ऑफिसराक स्पेशल रिक्वेस्ट करता तूं यो आनी पळय. हांगा डेंगू जी पळय जातली काय जावची ना ती पळय आनी ताजेर कितें करपा जाय तें पळय. तशेंच चीफ ऑफिसराकय सांगता येवन हाजी इन्स्पेक्शन कर आनी कितें करपाचें आहा तें कर. 1947 वर्सा फाळणीच्या वेळार बळी पडलेले स्थलांतरीत आनी त्या वेळार वयल्या दंगलींनी संवसार सोडून गेल्ल्यांक भाजपा फुडाऱ्यांनी मेणवाती पेटोवन श्रद्धांजली दिली. फाळणी वेळावयल्यो दुखेस्त यादी जागोवन BJP फुडाऱ्यांनी राष्ट्रीय एकचाराचो नारो दिलो. CM प्रमोद सावंतान चर्च चौका कडल्यान आझाद मैदाना मेरेन कॅन्डल मार्चाचें फुडारपण केलें. हेर फुडारी आनी कार्यकर्त्यांनी हेतून वांटो घेतलो. 14 ऑगस्ट हो दीस भारत देशाचें जें विभाजन जालें हो विभाजन हो न विसरण्या सारकेलें विभाजन आशिल्लें. इंग्रज हांगासतान वता आसतना ह्या देशाची फाळणी भारत देश आनी पाकिस्तान ह्या 2 देशांनी केली. आनी ह्या 2 देशांनी करता आसतना पाकिस्तानात आसतले हिंदू लोक हांकां ज्या पद्दतीन हाकलून लायले, ज्या पद्दतीन तांचो थंयसर जे तांचेर हाल अपेश्टा तांकां सहन करच्यो पडटा. हेच पद्दतीन थंयसरले काही हिंदू लोकांक तांच्यांनी जिवंत जाळले, मारले. तांच्यो डेड बॉडीज ज्या पद्दतीन
ट्रेनीन भरून भरून भारत देशात धाडून दिल्यो. ह्यो भारत देशाक स्वतंत्र मेळ्ळे तो आनंद असलोच, पण हे दुःख हे खूप मोठे असू दे. आणि म्हणूनच भारत सरकारान ठरयलें की हो विभाजन विभीषिका दिवस हो पाळप गरजेचें आसा. फुडल्या जनरेशनाक येता त्या नवीन जनरेशनाक हो विभाजनाची हिस्ट्री, ताका आमी पार्टिशन हॉरर डे जो म्हणटा, तो कळप गरजेचें आसा. कारण हेन्स फोर्थ ह्या देशाचे खंयच्या जातीच्या, धर्माच्या, समाजाच्या, पंथाच्या, प्रांताच्या, लँग्वेजीच्या आदाराचेर विभजन जावपाक जायना, म्हणून हे कळप गरजेचें आशिल्लें. भारत सरकारान विभाजन विभीषिका दिवस हो पुराय भारत देशभर ही नवीन यंग भुरग्यांक हो इतिहास कळचो हेवूय पाळपाचो ठरयला. आणि त्या निमित्तान गोंय सरकारान आज कॅन्डल मार्च फ्रॉम द चर्च स्क्वेअर टू आझाद मैदान हो हांगासर काडलो. ह्या बरोबर ह्या हेतून आमचे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, खासदार श्री सदानंद तानवडे, मंत्री बाबूश मोलकरात, रोहन खंवटे, आमदार निलेश काब्राल, राजेश फळदेसाय, असंख्य कार्यकर्ते आणि देशप्रेमी नागरिक मोठ्या प्रमाणात ह्या कॅन्डल मार्चात सहभागी झाले. हांव तांकां देव बरें करूं म्हणटा. आमी नेशन फर्स्ट ह्या तत्वाचेर सदोदीत आज परत एकदा जे शहीद जाले, ज्यांचो जीव त्या दिसा गेलो, तांकां आर्गां ओंपता गोंय सरकारच्या वतीन, गोंयच्या लोकांच्या वतीन आमच्या मतींत आनी आमी सदोदीत हो हॉरर डे आमी याद दवरतात. आणि आयच्यो कोंकणी खबरो हांगा सोंपतात. तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवण्यो ईमेल करात newsprime@gmail.com. व्हॉट्सॲप करात 9637969244 ह्या नंबराचेर. तशेंच फॉलो करात प्रायम टीव्हीची वेबसायट, ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम आणि जिओ टीव्हीचेर. पळयत रावत प्रायम. जय हिंद.